नमस्कार, मी पल्लवी सेनगावकर. आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. आपण पाहू शकता की सुरक्षितता आणि सशक्तीकरणावर विशेष भर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत आज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड कार्यालयाच्या वतीने महिला मेळावा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर सुचिता पेकमवार यांनी महिलांच्या दैनंदिन आरोग्यविषयक सवयी, आरोग्य तपासण्या व आजारांबाबत सविस्तर माहिती दिली. डॉक्टर कविता सोनकांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या क्रांतिकारी कार्याचा आढावा घेतला. सुचित्रा भगत यांनी कौटुंबिक हिंसाचार, सोशल मीडियाचा दुरुपयोग, सायबर सुरक्षेचे मुद्दे यावर महिलांना सजग राहण्याचे मार्ग सांगितले. शकीला शेख यांनी महिलांना शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावहारिक माहितीने सज्ज होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमात स्वाधार योजनेचे धनादेश विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. संविधान प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच नांदेड जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह व निवासी शाळांमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांवर आधारित प्रभावी सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अंजली नरवाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती गंगातीर ममता यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या उपक्रमात समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध महामंडळांचे व्यवस्थापक, शासकीय वसतिगृहांच्या महिला गृहपाल व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नांदेड येथून भारत वानरे. सामाजिक समता मी प्रोफेसर डॉक्टर कविता गंगाधरराव सोनकांबळे, उपप्राचार्य यशवंत महाविद्यालय नांदेड, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समता सप्ताह आणि समता पर्व या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित करण्यात आलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार, निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती केल्यामुळे भारतातील शोषित, वंचित, पीडित, उपेक्षित, अल्पसंख्याक, स्त्रिया आणि सर्व लोकांच्या कल्याणासाठीचा मार्ग मोकळा झालेला आहे. जॉन ऑस्टिन नावाच्या विचारवंतानं भारतीय संविधानाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचं विधान केलेलं आहे, आणि ते विधान असं आहे की भारतीय संविधान हे असं दस्तऐवज आहे की ज्या दस्तऐवजाचा वापर करून भारतामध्ये सामाजिक क्रांती केली जाऊ शकते. सोशियल डॉक्युमेंटरी अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं आहे. आणि हे आतापर्यंत 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान अंगीकृत करण्यात आलेलं आहे. 26 जानेवारी 1950 ला त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. हे भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे, आणि म्हणून भारतीय संविधानाच्या ह्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये हा समता सप्ताह ज्या पद्धतीनं साजरा केला जातो सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून, ते पाहता या विभागाच्या वतीनं केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित करून माझे विचार समस्तांच्या समोर ठेवण्यासाठीची जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय प्रत्येक समाजाला मिळावा यासाठीच्या तरतुदी भारतीय संविधानामध्ये आहेत, आणि म्हणूनच हा भारत देश अखंड पद्धतीनं राहतो, एकत्र राहतो, बंधुभावाने अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. आणि याचं श्रेय भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर इतर सर्व संविधान निर्मात्यांना देणं अपेक्षित आहे. त्या सर्वांच्यामुळेच आज आपला देश हा जगामध्ये नंबर 1 चा देश बनण्यासाठीच्या स्पर्धेमध्ये आहे. याबद्दल आपल्या देशाचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे. धन्यवाद. भारतीय समाज व्यवस्था ही पुरुष प्रधान समाज व्यवस्था होती आणि बऱ्यापैकी आजही ती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त महिला जातीच्या उद्धारासाठी
हिंदू कोड बिलाची निर्मिती केलेली होती. पण तत्कालीन राजकीय व्यवस्था आणि येणाऱ्या निवडणुका समोर ठेवून ते बिल संसदेनं पास केलेलं नाही. ते बिल जर त्या काळामध्ये पास झालं असतं तर आजच्या काळामध्ये स्त्री ज्या पद्धतीनं संघर्ष करते तो संघर्ष तिचा कमी झाला असता. तिचा राजकारणामधला संघर्ष कमी झाला असता, समाजकारणामधला संघर्ष कमी झाला असता, अर्थकारणामधला संघर्ष कमी झाला असता, उद्योग व्यवसायामध्ये तिचा टक्का वाढला असता. निश्चितपणे बाबासाहेबांनी स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या कल्याण आणि विकासासाठी हिंदू कोड बिलाची निर्मिती केलेली होती आणि स्त्री सुद्धा एक व्यक्ती असून तिला सुद्धा समान अधिकार आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला होता. संपत्तीमधला अधिकार असेल, घटस्फोटाचा अधिकार असेल, दत्तक घेण्यासाठीचा अधिकार असेल, म्हणजे स्त्रियाला सुद्धा समाज व्यवस्थेमध्ये पुरुषाप्रमाणे स्थान असावं हे हिंदू कोड बिलानं सिद्ध केलेलं होतं. जरी त्या काळामध्ये ते पास झालं नाही तरी नंतरच्या सर्व कायद्यांमध्ये हिंदू कोड बिलाला अपेक्षित असलेले सर्व कायदे आले. म्हणूनच आज भारतातील स्त्रिया ह्या देशाच्या राष्ट्रपती, प्रधानमंत्री किंवा विविध पदांवरती संधी मिळवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय संविधानाचे निर्माते, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, मानवाधिकाराचे कट्टर संरक्षक अशा अनेक भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी जुळलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द सिम्बॉल ऑफ नॉलेज असं म्हणून आपण ओळखतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बालपणामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत देशातच नव्हे तर जगात विद्वान अशी उपाधी त्यांनी मिळवलेली होती. माझं तरुणांना आणि खास करून विद्यार्थ्यांना आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर पाहून किंवा त्यांना आपलं रोल मॉडेल किंवा आयकॉन त्यांना मानून आपण सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या देशाचा, समाजाचा आणि कुटुंबाचा विकास करण्यासाठीचा प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे.